खामगाव शहरात आज श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले। आषाढी वारी महोत्सवातून परतणारी ही पालखी खामगाव येथे थांबली असून येथे तिच्या स्वागतासाठी भक्तांनी भव्य आयोजन केले आहे। यामध्ये गजानन महाराज उपासना परिवाराने महाराजांच्या चरणी 1,11,111 मोदकांचा महाप्रसाद अर्पण केला। हा महाप्रसाद कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातून घराघरातून भक्तांनी प्रेमाने तयार केले होते। हे मोदक खामगावमध्ये एकत्र करून महाराजांना अर्पण करण्यात आले। दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांमध्ये हे प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। उपक्रम संचालक जसवंत चव्हाण यांनी सांगितले की हा प्रसाद म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे। प्रत्येक भक्ताचा हात यामध्ये सहभागी आहे। भाविक सुवर्ण चव्हाण यांनी भावनाविवश होत सांगितले, महाराजांची पालखी येते तेव्हा संपूर्ण शहर भक्तिमय होते। मोदक अर्पण करणं हे आमचं भाग्य आहे। ही परंपरा सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे पार पडत असून यंदा अधिकाधिक भक्तांचा सहभाग लाभला आहे। हे आयोजन केवळ एक धार्मिक घटना नसून महाराजांप्रती असलेली महाराष्ट्राची श्रद्धा, सेवा आणि एकतेचे प्रतीक ठरले आहे।